आमच्या कथा आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन कथा मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, आज आपण एका हुशार कावळ्याची गोष्ट ऐकणार आहोत. एका गावामध्ये खूप दुष्काळ पडलेला असतो. हिरवळ कमी झालेली असते. सगळीकडे पाणी संपत चाललेलं असतं. कडक ऊन पडलेलं असतं. सूर्य तळपत असतो. एक कावळा मात्र पाण्याच्या शोधामध्ये असतो. त्याला खूप तहान लागलेली असते. काव काव करून त्याचा घसा एकदम कोरडा पडलेला असतो. तो इकडे तिकडे पाणी शोधायला सुरुवात करतो. आजूबाजूला शोधू लागतो. मग सहज विचार करतो, उडून तरी बघूया काही दिसतंय का, असे म्हणून तो आकाशात उडू लागतो. त्यावरून उडत उडत तो एका गावामध्ये येतो. वेगवेगळ्या भागांमध्ये जातो, बघतो ह्या गावात तरी पाणी मिळतंय का. मग तो एका शेतामध्ये उतरतो. बघतो तर काय, तिथे पण पाणी नाही. पुन्हा निराश होऊन पाणी शोधू लागतो. पुन्हा पाण्याच्या शोधामध्ये आकाशामध्ये उडतो. इकडे तिकडे बघत राहतो. आता मात्र कावळा चांगलाच थकलेला असतो. पण तेवढ्यात त्याची नजर एका माठाकडे जाते. तो त्या माठापाशी उतरतो. माठाच्या जवळ येऊन माठाच्या अवतीभोवती फिरू लागतो आणि माठात आत डोकावून बघतो तर काय, पाणी खूपच तळाला असते. आता कसे बरे पिणार मी पाणी हे, तो विचार करू लागतो. कसे बरे मी आता हे पाणी पिऊ शकतो, विचार करतो पण त्याला एक कल्पना सुचते. माठाच्या शेजारी आजूबाजूला छोटे छोटे दगड पडलेले असतात. तो विचार करू लागतो, ह्या दगडांचा वापर करून कसे बरे मी पाणी वर आणू शकतो. त्याला मग कल्पना सुचते. हे आजूबाजूचे छोटे छोटे दगड एक एक करून तो माठामध्ये टाकायला सुरुवात करतो. मग काय, थोड्याच वेळात माठातले पाणी वर येऊ लागते. तो अजून दगडे टाकू लागतो. तसे तसे पाणी वर येऊ लागते. मग वर आलेले पाणी कावळा आनंदाने पाणी पितो. त्याची तहान भागते आणि आनंदाने पोट भरल्यावर तो उडून जातो. आमच्या कथा आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन कथा मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.